जप तप ज्याचे अंगी त्याचे गुण जगी वाया गेले। घरी मी असं दार खटखटवायला गेली तर ती वरती आजीबाई शिडीवर त्या एका कोपऱ्यावर झोपलेली होती। तर त्या आजीबाईंनी मला आवाज लावला, ए कोण, पहा तरी ती त्या घराची रक्षा करत आहे। तर मी म्हणते, आजीबाई तू इथे कशी? म्हणे पाय बाई, म्हणे क्लास 1 ऑफिसर आहे म्हणे माझा मुलगा। एवढ्याशा ताटामध्ये फुटलेली ताटी होती, त्याच्यात एवढासा भात दिला होता आणि ग्लास फुटलेला। म्हणे याच्यात मला जेवण देते म्हणे ना माझ्या। मग 5 वाजता जेव्हा माझा मुलगा येतो तेव्हा मला ती आतमध्ये घेते म्हणे। आतमध्ये जागा नाही म्हणे एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये माझ्या सुनीला, तू घेऊन जा ना बाई म्हणे कुठेतरी। म्हटलं मी कुठे घेऊन जाऊ, मला तर स्वतः खायची सोय नाही आहे, मी तुला कुठे नेऊ? त्यावेळी माझ्या मनात आलं की आपण वृद्धाश्रमाचं आपल्या संस्थेत आहेच, आपण वृद्धाश्रम उघडावंच। मग मी वाट पाहिली, मला 12 वर्षापर्यंत मी काहीच करू शकले नाही। मी म्हटलं असं वाट पाहिली तर मी जिंदगी भर मला कमीच पडेल। मग मी हे भीक मागून लोकांचं हे ठेवण्याचं हे केलं। तर त्या झोपडीतून 2 लोकांना ठेवलं, 2 चे 4 झाले, 4 चे 6, 18 महिला झाल्या माझ्याकडे। तसं वाढता वाढता वाढवलं। पोरीत आपल्या घरी गेल्याची होतं, त्याने काढून दिलं पोटाचं होतं घर, पण मुलानं विकलं, पेऊन खाऊन होता गाय दारू पेऊन विकलं त्याने। मी ज्योती घरडे, आश्रमाची संचालिका आणि राजगिरी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आहे, याच्या अंतर्गत राजगिरी वृद्धाश्रम या नावाने हा आश्रम चालतो आहे। आणि हे असे लोकांनी मला अवॉर्ड पण दिले, सगळं पेपरला आलं, पुष्कळ काही नाव झालं, पण मला ह्या नावापेक्षा मला मदतीची सगळ्यात जास्त गरज आहे। 3.5 वर्षापासूनचं हे कार्य सुरू आहे। सुरुवातीला मी लोकांकडे जाऊन दान मागायची, तर लोकांनी थोडं 1 रुपया 2 रुपये 5 रुपये असे द्यायचे, ते मी घ्यायची। आणि तांदूळ कोणी 1 कटोरी दिली ती घ्यायची। असं करून मी 3.5 वर्षापासून हे असं चालवत आले। आता सध्या लोकांकडे जाते तर कोणी 50-100 असे देतात आणि ह्या लोकांना मी सांभाळते। जसं बाहेरून फेकले गेलेले लोक, ज्यांचं कोणी नाही, अशाच लोकांना मी ठेवते। ज्यांचे मुलं आहे किंवा सुना वगैरे आहेत त्यांना मी ठेवत नसते। तर आता यांचा सांभाळ हे असं टिनाचं टपारं आहे त्याच्यामध्ये मी करते, कारण जागेचं प्रॉब्लेम आहे, वरून संडास बाथरूम नाही, इथे काही बनवू शकत नाही। आणि हे अशी अवस्था आहे जी तुमच्या नजरेस दिसते आहे। तर राहायला चांगली सोय झाली तर अजून चांगल्या याच्यात आपण लोकांना जास्तीत जास्त लोकांना आपण ठेवू शकतो। तर पुष्कळशा अशा समस्या येतात मला, कधी पैसे होत नाही, कधी दिवसभर फिरूनही वापस यावं लागतं। अन्नधान्यापासून प्रत्येकच गोष्टीची अडचण इथं भासते नेहमीच। तर अशा पद्धतीने सुरू आहे। तब्येत खराब झाली तर पैसा पाहिजे, वेळेवर आता यांना कपडे न जेवण तर मी देऊ शकते, त्यावर मी काही दुसरं करू शकत नाही, कारण मला नोकरी नाही, मला माझ्याकडे पैसा नाही असं। आणि जागा जर शोधायला गेलं तर लाखो रुपयाची जागा आपण ती घेऊ शकत नाही, म्हणून सगळ्यात मेन मुद्दा आहे जागेचा। जर जागा मिळाली तर आपण तिथे व्यवस्थितपणाने यांनाही ठेवू शकतो आणि बाकीच्या लोकांनाही अजून आपण ठेवू शकतो। कारण मला असं वाटते जितके दुःखी महिला आहे, म्हाताऱ्या, त्यांना सगळ्यांना मी जितकं होऊ शकते माझ्याने तेवढं मी सुख देईल। पण आता ह्या अवस्थेत राहतात आणि त्या म्हाताऱ्या खुश आहेत, पण त्या खुश आहेत पण माझ्या मनाला पटत नाही, कारण बाहेर संडासला जावं लागतं, घसरल्या काही झालं, पाण्याची व्यवस्था नाही, पाणी मला रात्रभर भरावं लागतं। मी बाई ठेवू शकत नाही कामवाली, कारण 4-5 हजार रुपये मागतात, तेवढं स्वयंपाकीन बाईला मी कुठून देणार? तर मला स्वतः करावं लागतं, किंवा मग आता सध्या यांच्याकडून मदत करून घेते। अशा पद्धतीने हा छोटासा आश्रम आपल्यासमोर आहे। हा संसाराचा गाळा मुळा अजब आहे, एवढा भारी आहे का सांगता विचार नाही। तर जान जवान असला तेथपर्यंत माणसाला सर्व काही आहे, आणि त्याची उत्तेजी वगैरे म्हणजे कोणी कोणाचे नाही, तुम्ही तुमचेच आहात, हा तुकारामाचा म्हणणं आहे।